धन्वंतरी स्तवनाला सुरुवात करूया. वैद्य माधुरी विटेकर यांना विनंती करते. त्यांनी धन्वंतरी स्तवन म्हणावं. सूक्ष्म स्वच्छातिरुद्याशुकपले विलसन् मौलिमभोजनेत्रम् आलाम्भोदो ज्वलाङ्गम् कटितटविलसश्चारु पीताम्बराढ्यम् वन्दे धन्वन्तरितं निखिलगुणगण प्रौढदावाग्नि धन्यवाद. सुरू करूया. आपण चरक चिकित्सा अध्याय 15 ग्रहणी अध्याय त्यातले काही श्लोक पाहत होतो. त्याच्यामध्ये आपण आतापर्यंत वातज, पित्तज आणि कफज ग्रहणी उलट्या दिशेने कफज, पित्तज आणि वातज अशी लक्षणं ग्रहणीची हे लक्षण आणि त्याची चिकित्सा अशी आपण पाहत आलेलो आहोत. नाही, शेवटी कफजच होते. वातज, पित्तज, कफज अशीच लक्षणं आपण पाहत पाहत आता हे जे मागच्या वेळेस आपण जो श्लोक पाहिला तो उपसंहाराचा श्लोक आहे. म्हणजे काय तर याच्यामध्ये उपसंहार केलेला आहे की वातज, पित्तज ग्रहणीमध्ये काय काय अवस्था असतात आणि त्याच्यामध्ये काय आपल्याला चिकित्सा करायची आहे. तर याच्यामध्ये थोडक्यात वातज, पित्तज, कफज ग्रहणीची चिकित्सा दिलेली आहे. हा आपण श्लोक पाहिलेला आहे. आपण पुन्हा एकदा वाचूया म्हणजे लक्षात येईल आपल्या आणि मग आपण पुढे जाऊया. क्रियांच्या अवस्थिकीम शृणु म्हणजे अवस्थिकी क्रिया सांगितलेली आहे की श्लेष्मज ग्रहणी असेल तेव्हा काय करायचं, पित्तज ग्रहणी असेल तेव्हा काय करायचं, वातज ग्रहणी असेल तेव्हा काय करायचं असं. तर स्टीवनम श्लेष्मिके वृक्षम दीपनम तिक्त संयुतम म्हणजे स्टीवन असेल श्लेष्मिक ग्रहणीमध्ये त्यावेळेला वृक्ष, दीपन आणि तिक्त संयुक्त असा आहार आणि औषध असं आपल्याला द्यायचंय. आणि काय तर सकृत वृक्षम सकृत स्निग्धम म्हणजे काही वेळेला पूर्णपणे वृक्ष, काही वेळेला पूर्णपणे स्निग्ध असं अशा गोष्टींचं सेवन, अशा गोष्टींचं औषधपान असं हे कृश व्यक्तींमध्ये जेव्हा बहुकफ असतो तेव्हा आपल्याला करायचं आहे. म्हणजे कृश व्यक्ती आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात कफ प्रवृत्ती होत आहे अशा ह्यांना स्टीवन दिसतंय. अशा वेळेला कधी वृक्ष करायचं, ज्या वेळेला खूप कफ दिसत असेल त्यावेळेला वृक्ष असा आहार विहार आणि औषधपान करायचं. ज्या वेळेला खूप वाताकडे जाण्याची लक्षणं दिसायला लागतील त्यावेळेला सकृत स्निग्ध असं आहार विहार आणि औषधपान आपल्याला करायला लागतं. याच बरोबरीने काय करायचंय तर परीक्षा आमाची पण परीक्षा करायची आहे. ज्याची परीक्षा आपण पाहिलेली आहे की सामता असताना कोणती लक्षणं असतात त्याचं वर्णन पूर्णपणे केलेलं आपल्याला दिसतं. साम मलाची लक्षणं आणि साम अवस्थेची लक्षणं सविष्टंभ प्रसेक अर्थी विदाह अरुची गौरवही हा 73 नंबरचा श्लोक पाठच करून ठेवायचा. आणि ही लक्षणं दिसत असतील तर सामता आहे आणि याच्या जोडीलाही इतर लक्षणं असतात जसं की अंगमर्द असतो तेही लक्षण आलेलंच आहे. अंग गौरवही म्हणून आलेलंच आहे लक्षण.
तर अंगमर्द असतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे खांद्याच्या ठिकाणी खूप दुखणं असतं. तर ही सगळी सामतेची लक्षणं आपल्याला दिसून येतात. त्यामुळे परीक्ष आमम आणि प्लस त्याच्या जोडीला जी काही मलाची सामतेची लक्षणं आहेत, ती पण आपल्याला लक्षात घ्यायची आहेत. आणि जर सामता असेल, तर त्यावेळेला स्नेहयुक्त असं दीपन औषधींचं सेवन त्यावेळेला आपल्याला करायला द्यायचं आहे. पुढे ज्यावेळेला बहुपित्त असेल तेव्हा काय करायचं? तेव्हाही दीपन औषधांचं सेवनच करायला सांगितलेलं आहे. पण मग दीपन औषधी ही सगळी उष्ण-तीक्ष्ण अशी असतात. मग पित्ताच्या मध्ये जर आपल्याला दीपन औषधांचं सेवन करायचं असेल, तर ते घृतासह करावं. म्हणजे दीपनीय असे घृत यांचं सेवन आपल्याला त्या ठिकाणी करता येतं. महातिक्त घृत किंवा पंचतिक्त घृत अशांचा वापर आपल्याला त्या ठिकाणी करावा लागतो. हं. आणि काय तर तिक्तम मधुर संयुक्तम. तिक्त आणि मधुर संयुक्त अशा द्रव्यांचं सेवन तिथे आपल्याला बहुपित्त अवस्थेमध्ये करायचं आहे. हं. बहुवातस्य तू स्नेह लवण अम्लयुतम हितम हेही आपण पाहिलं होतं, की महाळुंग आणि काय दशमूलाधिघृत, पंचमूलाधिघृत यांचं सेवन या ठिकाणी करायला सांगितलंय. त्यांच्यामध्ये म्हणजे त्यांच्या कंटेंटमध्येच आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात आम्ल आणि लवण असं असे जे काही घटक द्रव्य आहेत ती आपल्याला दिसतात. यामुळे काय होतं संदुक्षयती तथा वह्नी येषां विधिवत इंधनैः या प्रकारच्या येषां म्हणजे ह्या प्रकारच्या विधिवत इंधनांनी विधिवत अशा इंधनाने वह्नी ही संदुक्षती वह्नी हा अतिशय संदुक्षित होतो. म्हणजे अ, जो काही पाचकाग्नी आहे तोही वाढतो आणि त्याच्याबरोबर त्याच्यामुळे इतर धात्वाग्नी आणि पांचभौतिक अग्नीही योग्य प्रमाणात त्यांचं संदूषण झालेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे अशा प्रकारे विधिवत अशी चिकित्सा आपल्याला इथे करायला सांगितलेली आहे. खालचंही आपलं वाचून झालं होतं. आपण आता पुढे जाऊया. इथे जी काही वातज, पित्तज, कफज ग्रहणीची जी काही चिकित्सा आहे, त्याचा उपसंहार या ठिकाणी केलेला आपल्याला दिसून येतो. आता हा पुढचा विषय आहे. याच्यामध्ये अग्निमांद्य कशा-कशामुळे होऊ शकतं, त्याची काही वेगळी उदाहरणं आणि त्याची काही वेगळे विषय या ठिकाणी दिलेले दिसून येतात आणि ग्रहणी अध्यायाचा सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे अग्निमांद्य हा आहे. त्यामुळे हे याच्यावरून आपल्याला स्पष्ट होतं. म्हणजे इथपासून सुरू होऊन 201 पासून सुरू होऊन ते शेवटच्या श्लोकापर्यंत केवळ अग्निमांद्याचंच वर्णन या अध्यायामध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे ग्रहणी आणि अग्नी यांचा संबंध आणि अग्निमांद्य यांच्यामुळे निर्माण होणारी जी काही वेगवेगळ्या अवस्था, वेगवेगळी लक्षणं आहेत, ती आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. काय सांगतात ते? स्नेहमेव परम विद्यात दुर्बल अनल दीपनम न अलम स्नेह समिद्धस्य शमाय अन्नम सुगुरु अपि मंदाग्निः अविपक्वं तु पुरीशं यो अतिसार्यते दीपनीय औषधैः युक्तां घृतमात्रां पिबेत्तु सः तया समानः पवनः प्रसन्नो मार्गमास्थितः अग्नेः समीपचारित्वात् आशु प्रकुरुते बलम् काठिन्याद्यः पुरुषं तु कृशात् मुञ्चति मानवः सघृतं लवणैः युक्तं नरो अन्न अवग्रहं पिबेत् रौक्षात मंदे पिबेत सर्पिः तैलम वा दीपनैः युतम. तर या ठिकाणी आपल्याला दिसतं की स्नेहाचं किती महत्व सांगितलेलं गेलेलं आहे आणि कोणकोणत्या अवस्थेमध्ये स्नेह वापरायला सांगितलेलं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा ते म्हणतात की स्नेहमेव परम विद्यात दुर्बल अनल दीपनम म्हणजे जर तुमचा अग्नी अनल म्हणजे अग्नी हा जर दुर्बल झाला असेल त्याचं बल पूर्णपणे कमी झालेलं असेल तर त्या अग्नीच्या दीपनासाठी हेच स्नेहमेव स्नेह हेच परम औषध आहे. स्नेह हेच सगळ्यात महत्वाचं औषध आहे. ज्याचा अग्नी मंद झाला आहे त्यांच्यासाठी आणि ते काय करतं तर अग्नी दीपनाचं काम करतं. पुढे म्हटलेलं आहे की न अलम स्नेह समिद्धस्य शमाय अन्नम सुगुरु अपि
तर त्याचा अन्वय आपल्याला लावून घ्यावा लागतो. स्नेह समिद्धस्य सुगुरु अपि अन्नम न क्षमाय अलम इति. याचा अर्थ असा होतो, स्नेह समिद्धस्य या शब्दाचा अर्थ खाली दिलेला आहे. स्नेह समिद्धस्य इति स्नेहदीप्तस्य, म्हणजे ज्याच्या स्नेहदीप्त म्हणजे स्नेहदीप्ताः तस्य. जो मनुष्य किंवा ज्या मनुष्याचा अग्नी स्नेहाने प्रदीप्त झालेला आहे. स्नेहेन दीप्ताः अग्निः यस्य सः इति स्नेहदीप्ताः तस्य. ज्याचा अग्नी हा स्नेहदाने प्रदीप्त झालेला आहे, भडकलेला आहे, वाढलेला आहे, अशा मनुष्याचे स्नेह समिद्धस्य, अशा मनुष्याचे सुगुरु अपि म्हणजे अतिशय गुरु असं अन्न सुद्धा, सुगुरु अपि अन्नम, अन्नाचं विशेषण आहे. सुगुरु अपि अन्नम न क्षमाय अलम, म्हणजे तो जो अग्नी भडकलेला आहे, तो भडकलेला अग्नी हा जो कोणी स्नेहसमिद्ध मनुष्य आहे त्याचा तो भडकलेला अग्नी गुरु अन्न सुद्धा कमी करू शकत नाही. न अलम या शब्दाचा अर्थ होतो न समर्थम. न अलम इति न समर्थम, म्हणजे त्या मनुष्याचा जो भडकलेला अग्नी आहे तो गुरु अन्नाच्या द्वारे सुद्धा त्याचं शमन होत नाही. म्हणजे गुरु अन्न सुद्धा, अन्न कितीही गुरु घेतलं तरी सुद्धा अग्नी हा चांगलाच राहतो. त्याची जी काही क्षुधा आहे ती चांगली राहते. त्याचं अन्न सेवनाचा जो काही प्रमाण आहे ते त्याला योग्य मात्रेतच घेता येतं, कितीही गुरु अन्न घेतलं तरी. कारण त्याचा अग्नी इतका चांगला आहे किंवा तीक्ष्ण आहे की त्याच्यामुळे तो अग्नी इतका चांगला राहिलेला आहे. कशामुळे? तर समिद्धतेमुळे, जे स्नेहामुळे तो प्रदीप्त झालेला आहे. असा स्नेहामुळे प्रदीप्त झालेला अग्नी सहसा पटकन विझत नाही. आपण बाहेर पण जगामध्ये पाहतो की जर एखाद्या पेट्रोलनी किंवा रॉकेलनी किंवा इतर कुठल्याही तेलाच्या ह्यानी जर आग लागली असेल तर ती विझायला खूप वेळ लागतो. ती पटकन विझू शकत नाही. त्याचप्रमाणे शरीरामध्ये जर स्नेहामुळे जर अग्नी प्रदीप्त झाला असेल, स्नेह घेऊन जर अग्नी चांगला प्रदीप्त झाला असेल तर तो विझायला खूप गुरु अन्नाचं सेवन हे सुद्धा समर्थ ठरत नाही. म्हणजे खूप गुरु अन्न सेवन केलं तरी तो पटकन विझू शकत नाही. पण वातामुळे वाढला असेल अग्नी किंवा इतर कुठल्या कारणांमुळे अग्नी उष्ण तीक्ष्णतेमुळे वाढला असेल, त्याच्या स्वतःच्या तीक्ष्णतेमुळे वाढला असेल, तर मात्र तो काही गुरु अन्नाच्या ह्यानी कमी होऊ शकतो. पण स्नेहाने वाढलेला किंवा स्नेहाने समृद्ध झालेला जो काही अग्नी आहे तो असा लवकर तो कमी होत नाही किंवा त्याची जी दीप्तता आहे ती इतक्या लवकर कमी होत नाही. असं महत्व इथे स्नेहाचं महत्व या 2 लाईन मध्ये त्यांनी वर्णन केलेलं दिसून येतं. पुढे म्हणतात की मंदाग्नी अविपक्वम तू पुरीशम यो अतिसार्यते. आता इथे इथपासून वेगवेगळ्या अवस्था सुरू होतात. तर हे जे किती 201 ते 205 श्लोक आहेत आणि पुढचे 210 पर्यंतचे जे काही श्लोक आहेत त्या सर्व श्लोकांमध्ये काही काही अवस्था दिलेल्या आहेत आणि खास करून मंदाग्नीच्या अवस्था दिलेल्या आपल्याला दिसून येतात. तर या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी लक्षात घ्यायचं की मंदाग्नी हा आहेच आहे. कसा आहे तर मंदाग्नी ही मंदाग्नी झालेला आहे आणि त्याच्यामध्ये अविपक्वम तू पुरीशम, म्हणजे पुरीश हे कसं आहे अविपक्व आहे, म्हणजे ते पूर्णपणे पक्व झालेलं नाहीये असं पुरुष आहे आणि त्याच्यामुळे अतिसार होत आहे. त्या अविपक्व अशा पुरुषा म्हणजे द्रवमल प्रवृत्ती युक्त अतिसार आपल्याला दिसतोय आणि त्याच्या जोडीला मंदाग्नी आहे. त्याला काय करायचंय आपण तर दीपनीय औषधैही युक्ताम घृतमात्रम पिबेत्तु सहा, या त्यांना आधी दीपनीय औषधांनी घृताची मात्रा द्यायची आहे. आता या ठिकाणी हे लक्षात घ्यायचं आहे की ज्या ज्या वेळेला सामता असेल
त्यावेळेला आधी आपल्याला सामता दूर करायची आहे आणि मग घृतपानाला सुरुवात करायची आहे. सामता असताना सहसा घृतपान करू नये किंवा जर करायचं असेल तर मग काही खूप चांगल्या दीपनीय औषधी म्हणजे चित्रकादी घृत किंवा इतर काही अशा सुंठी घृत अशा प्रकारच्या दीपनीय औषधांचं किंवा घृतांचं पान आपण त्या ठिकाणी करू शकतो. मग जो कृश मनुष्य आहे किंवा ज्याला इतर म्हणजे दुर्बलता खूप आहे अशा मनुष्यांमध्ये आपण दीपनीय घृतांच्या द्वारे या अवस्थांमध्ये परिणाम मिळवू शकतो. त्यामुळे दीपनीय औषधैहि युक्ताम घृतमात्राम पिबेत्तु सहा. त्या मनुष्याने या औषधांनी युक्त अशी घृताची मात्रा प्यावी. पुढे दिलंय काय दिलंय तया. तया म्हणजे त्या घृतमात्रया तया ही तद च्या स्त्रीलिंगीची तृतीया आहे. सा ते ताहा प्रथमा ताम ते ताहा द्वितीया. त्यामुळे आपण जेव्हा फक्त पहिले हे 2 श्लोक 2 लाईन वाचल्यावर आपल्याला लक्षात येतं की हे घृतमात्रेबद्दल वर्णन करत आहे. पण मग पुढे देतात की तया समानः पवनः प्रसन्नो मार्गमास्थितः. आता म्हणजे काय याचा अर्थ काय होतो तर तया हा शब्द हा या ठिकाणी घृतमात्रेला लावायचा आहे. त्या घृतमात्रेने त्यामुळे सा ते ताहा प्रणाय घृतमात्रा हे स्त्रीलिंगी शब्द आहे. त्यामुळे ते तत्ची स्त्रीलिंगी रूप त्या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं. त्यामुळे सा ते ताहा प्रथमा ताम ते ताहा द्वितीया तया. त्या घृतमात्रेने समानः पवनः प्रसन्नः भवति तथा मार्गम आस्थितः भवति. त्या मात्रेमुळे काय होतो जो काही समान वायू वाढलेला आहे तो वायू हा प्रसन्न होतो. तो त्याची जर तीक्ष्णता उष्णता त्याची जर काय चंचलता खूप वाढलेली असेल समान वायूची तर किंवा संदूषण करण्याची जी काही योग्यता आहे ती अधिक वाढलेली असेल तर त्या वायूच्या शमनासाठी ही घृताची आवश्यकता असते. त्यामुळे समानः पवनः प्रसन्नः भवति मार्गमास्थितः भवति आणि आपल्या योग्य मार्गाला तो जायला लागतो. पुढे काय होतं अग्नेः समीपचारित्वात आशु कुरुते बलम. आणि अग्नी पण त्याच्या जोडीला राहिल्यामुळे म्हणजे अग्नीचं बल पण त्याच्या जोडीला वाढल्यामुळे अग्नेः समीपचारित्वात आशु कुरुते बलम. हा जो समान वायू आहे तो अग्नीच्या समीपचारी असतो. अग्नेः समीपचारित्वात पवनः. अग्नीच्या जवळ असल्यामुळे तो वायू हा आशु कुरुते बलम. कोणाचं बल करतो तर अग्नेः बलम कुरुते. अग्नीच्या जवळ असल्यामुळे अग्नीचं बल वाढण्यासाठी तो लवकरात लवकर आशु म्हणजे पटकन किंवा लवकर प्रयत्न करतो किंवा अग्नीचं बल लवकरात लवकर वाढवतो. त्यामुळे अग्निमांद्य असताना जर अपक्व असा अतिसार होत असेल तर दीपनीय औषधांची घृताची मात्रा द्यायची. या घृताच्या मात्रेने समान वायूची शांतता होते, समान वायू प्रसन्न होतो, समान वायूचं संदूषण जी प्रक्रिया असते पॉवर असते ती चांगली होते किंवा वाढते आणि तो योग्य मार्गाला लागतो. म्हणजे तो त्याचं जे काही प्रमाण आहे तेही योग्य प्रमाणात तो वाहू लागतो आणि त्याच्याद्वारे जे काही संदूषण व्हायला पाहिजे तेही योग्य प्रकारे होत राहतं. त्यामुळे हा जो पवन आहे किंवा हा जो वायू आहे तो अग्नीच्या समीपचारी असल्यामुळे तो त्या अग्नीला बल देण्याचं काम करतो. आशु प्रकुरुते बलम. काठिण्यादी यहा पुरीशम तू कृष्णात मुंचती मानवा. जो मनुष्य कठीण अशा पुरीशाचं किंवा कठीण अशा मलाचं किंवा ज्या मनुष्याच्या मध्ये कठीण अशी मलप्रवृत्ती होत आहे त्याला काय करायचं आहे सघृतम लवणैहि युक्तम. त्याला घृतपान करायचं आहे. कसं
तर लवणाने युक्त घृतपान करायचं. म्हणजे ज्याचा अग्निमंद झालेला आहे, ज्याला अतिसार होत आहे, त्याला दीपनीय औषध, मग त्याच्यामध्ये कटुतिक्त औषधांचं सेवन किंवा तिक्त औषधांचं सेवन यांनी युक्त अशी औषधं द्यायची आहे. आणि ज्याच्यामध्ये कठीण अशी मलप्रवृत्ती होत आहे, या 2 विरुद्ध अवस्था आहेत. कठीण अशी मलप्रवृत्ती होतीये, त्याच्यामध्ये लवणाने युक्त घृतपान करायला सांगितलेलं आहे. हं. तर ज्यांच्यामध्ये क्षार आहे, ज्यांच्यामध्ये लवण आहे, अशा प्रकारचं घृतपान करायला सांगितलेलं आहे. तर मागच्या वेळेला आपण पंचमक्षार पाहिलेले, तर त्यातलंही घृतपान आपण करू शकतो किंवा क्षार घृत याचाही वापर या ठिकाणी आपल्याला करता येऊ शकतो. हं. त्यामुळे अशा प्रकारे सघृतम लवणैहि युक्तम नरो अन्न अवग्रहम पिबेत आणि अन्नाच्या बरोबरीने ते घृतपान करायला सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे काय होतं तर त्यामुळे जो काही अग्नी असतो त्याचं संदूषण चांगल्या प्रकारे होतं. लवण हे पित्त वाढवणारं आहे आणि अनुलोमन करणारं पण असल्यामुळे जी काही कठीण मलप्रवृत्ती होत असते ती त्याचं अनुलोमन होऊन मल बाहेर पडायला मदत होत असते. हं. तर अशा प्रकारे कठीण मलप्रवृत्तीमध्ये काय करायचंय आणि अतिसार असताना काय करायचं आहे, याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसून येतं. पुढचं जे वर्णन आहे ते पुढचं अजून एक काय अजून एक प्रकारे कसं अग्निमांद्य निर्माण होतं किंवा अजून एक लक्षण किंवा अजून एक अवस्था या ठिकाणी वर्णन केलेली दिसते. रौक्षात मंदे, वृक्षतेमुळे जर अग्निमांद्य झालेलं असेल, तर काय होतं? पिबेत सर्पीही तैलम वा दीपनैहि युतम. सर्पीपान किंवा दीपनीय अशा औषधांनी युक्त तैलपान करायला सांगितलेलं आहे. हं. ज्या वेळेला वृक्षतेमुळे अग्निमांद्य झालेलं असं दिसतं, अनेक वेळेला वमनानंतर किंवा विरेचनानंतर वृक्षता निर्माण होते आणि अग्निमांद्य झालेलं दिसतं. अशा वेळेला ज्यावेळेला पुन्हा एकदा तो मनुष्य आहारावर येईल, त्यावेळेला त्यानंतर ती वृक्षता कमी करण्यासाठी म्हणून सर्पीपान किंवा घृतपान किंवा तैलपान असं आपल्याला करता येऊ शकतं. हं. तर प्रत्येक अवस्था बघून आपल्याला घृतपान कुठे करायचं आहे, त्याचं वर्णन केलेलं दिसतं. उक्त अनुक्त स्नेह फल अवधारयन आह. उक्त आणि अनुक्त स्नेह फल, स्नेहाचं फल किंवा स्नेह कुठे कुठे वापरायचा आहे जिथे इथे या ठिकाणी पुन्हा उक्त अनुक्ताचं वर्णन आलेलं आहे. मी अनेक वेळेला हेच सांगते की ज्या ठिकाणी असं काही म्हणजे कॉमन काहीतरी दिलेलं असतं की स्नेहाचं वापर करावा असं वर्णन केलेलं आहे. मग स्नेहाचा वापर म्हणजे काय? तर इथे प्रत्येक स्नेहाचं वर्णन होणं शक्य नाहीये. त्यामुळे जे उक्त स्नेह आहेत किंवा ग्रंथातही प्रत्येक स्नेहाचं वर्णन केलेलं दिसत नाही आपल्याला, की म्हणजे प्रत्येक वनस्पती घेऊन त्याचा स्नेह तयार केला आहे किंवा म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात जरी स्नेहांचं वर्णन केलेलं असलं, त्यातलं एखादं आपण सिलेक्ट करू शकत असलो, तरी सुद्धा अवस्थेनुसार एखादं स्नेहपान किंवा एखादा कल्प हा आपल्याला स्वतःला बनवायला लागतो. मग अशा वेळेला तो ग्रंथात उक्त नाहीये म्हणून त्याचा वापर करायचा नाही का? तर नाही. ज्या ज्या वेळेला ज्याची गरज असेल त्यावेळेला त्या पद्धतीने आपण ते अ, अ, जे काही औषधही आहेत त्यांचा वापर आपण त्या पद्धतीने करू शकतो. म्हणजे आता इथे रौक्षात मंदे पिबेत सर्पी. मग या ठिकाणी वातशामक औषधांनी सिद्ध असं तैल किंवा वातशामक औषधांनी सिद्ध असं घृत तयार करून आपण त्याचा उपयोग हा ज्या ठिकाणी वृक्षतेमुळे अग्निमांद्य झालेलं आहे, त्याच्यावर करू शकतो आणि त्याचा उपयोग आपल्याला झालेला या ठिकाणी दिसून येतो. त्यामुळे इथे लिहिलेलं आहे, की उक्त अनुक्त स्नेह फल अवधारयन आह. उक्त आणि अनुक्त अशा अशा जे काही स्नेह आहेत, त्यांचं फल काय असू शकतं, त्याचं वर्णन या ठिकाणी केलेलं दिसतं. परमिती श्रेष्ठम. स्नेहमेव परम विद्यात्. परमिती श्रेष्ठम. स्नेहस्य दीपनश्रेष्ठत्वे हेतुमाह न अलम इत्यादींना. म्हणजे स्नेह हा दीपनामध्ये श्रेष्ठ आहे यासाठी
त्यांनी खालचा हेतू दिलेला आहे. त्याचं कारण का आहे? का तर न अलमिति न समर्थम स्नेह समिद्धस्येति स्नेहदीप्तस्य स्नेह शब्देन अत्र सामान्य वाचिना सर्पीही एव उच्यते. स्नेह शब्दाने या ठिकाणी सामान्यतः सर्पीचंच वर्णन केलेलं दिसतं किंवा सर्पी चंच वर्णन आपल्याला या ठिकाणी लक्षात घेणं हे आवश्यक आहे. सर्पीश एव अत्र अधिकारात कारण सर्पी हाच स्नेहनाचा अधिकार आहे. कुठेही स्नेह म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्यायचं सर्पी किंवा नुसतं स्नेह असा शब्द वर्णन केलेला असेल तर त्या ठिकाणी सर्पी पान हेच आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. मंदाग्नी इत्यादौ अविपक्वमिति पुरुष विशेषणम मंदाग्नी याच्यामध्ये अविपक्व हे काय आहे तर पुरुषाचं विशेषण सांगितलेलं आहे. तेन अविपक्व शब्देन इह रस आमस्य ग्रहणम न भवती. मी मगाशी म्हटलं तसं की सामता असताना आपल्याला घृतपान करायचं नाहीये. त्यामुळे अविपक्व पुरुष असं म्हणत असताना त्या ठिकाणी सामता नाही ना, दुर्गंधित नाही ना किंवा जी काही सामतेची लक्षणं दिसत आहेत ती तर दिसत नाहीयेत ना. याचं याचं ज्ञान किंवा याचं परीक्षण केल्यानंतरच आपल्याला घृतपान सेवन करायचं आहे. त्यामुळे तेन अविपक्व शब्देन इह रस रस आमस्य ग्रहणम न भवती. रस आमे जठर आम गरार्दिताः इति अत्र स्नेहो निषिद्धाः. या ठिकाणी सूत्रस्थान अध्याय 13 मध्ये पाहिलं गेलं नाहीये. तेराव्या अध्यायामध्ये उपकल्पनीय नाही स्नेहाध्यायाचं वर्णन केलेलं आहे. त्या ठिकाणी त्यांनी कुठले कुठले स्नेह कुठे कुठे स्नेहपान करू नये याचं वर्णन करत असताना बहुधा हे वर्णन आलेलं दिसून येतं. मी पटकन मिळवते. हा बरोबर आहे. या ठिकाणी वर्णन केलेलं दिसतं. आपण हा श्लोक वाचून झाला किंवा खालचं वाचून झाल्यावर आपण बघूया. कुठे म्हणजे रस रस आमे जठर आम गरार्दिता खूप महत्वाचा हा श्लोक आहे. माझ्या लक्षात नाही आला पण या ठिकाणी सूत्रस्थान अध्याय 13 मध्ये कुठे स्नेहपान करू नये याचं वर्णन केलेलं दिसतंय आणि त्या ठिकाणी ज्या ठिकाणी सामता आहे त्या ठिकाणी बिलकुल स्नेहाचं वर्णन करायचं नाहीये किंवा स्नेह हा निषिद्ध असा सांगितलेला आपल्याला दिसून येतो. तर त्यामुळे ते वर्णन फार महत्वाचं आहे की कुठे आपल्याला स्नेहपान करायचं नाही. स्नेह अपक्व पुरुषम प्रती स्नेह प्रयोगो विरुद्ध एव म्हणजे इथे काय दिलेले हे स्नेह अपक्व पुरुषम प्रती स्नेह प्रयोगो विरुद्ध एव किंच दीपनीय औषध संस्कारादपि स्नेहस्य संस्कार गुण अविघातात एव अपक्व पुरुषम प्रति हितत्वं भवति. स्नेहांशः तु वात प्रगुणताकरणत्वेन सहाय्यतः उपादीयते एवमुक्त तया समान इत्यादी. म्हणजे या ठिकाणी जे वर्णन आलेलं आहे स्नेहाध्यायामध्ये त्या ठिकाणी स्नेह कुठे निषिद्ध आहे तर जठर आम गरार्दिता. तर ज्या ठिकाणी कोष्ठामध्ये सामता निर्माण झालेली आहे अशा ठिकाणी स्नेहपान निषेध वर्णन केलेलं आहे आणि आपल्याला प्रत्यक्षही पाहायला मिळतं. जर एखाद्या पुरुषामध्ये किंवा एखाद्या रुग्णामध्ये जर
अन्नवह स्रोतसामध्ये सामता आपल्याला दिसत असेल, तर त्या ठिकाणी जर आपण स्नेहनाचा प्रयोग केला किंवा स्नेह वापरला जास्त मात्रेत, तर त्या ठिकाणी सामता वाढलेली दिसून येते. त्यामुळे त्यांनी ते पुढे म्हणतात, "स्नेह अपक्व पुरुषं प्रती पुरुषं प्रती स्नेहप्रयोगो विरुद्ध एव." स्नेह जिथे अपक्व आहे, स्नेहाचा सॉरी पाक झालेला नाहीये किंवा सॉरी स्नेहाचा नाही पुरुषाचा पाक व्यवस्थित झालेला नाहीये. अशा ठिकाणी स्नेहाचा प्रयोग हा विरुद्ध मानला गेलेला आहे. म्हणजे त्या ठिकाणी स्नेहनाचा प्रयोग करायचा नाहीये. किंच दीपनीय औषध संस्काराद अपि स्नेहस्य संस्कार गुणविघातात एव अपक्व पुरुषं प्रति हितत्वं भवति. म्हणजे अं, परंतु तरीही दीपनीय औषधांच्या संस्कारामुळे हं, संस्कारादपि स्नेहस्य संस्कार गुण अविघातात एव हं, मग त्यांचं असं म्हणणं आहे, किंच हा शब्द वापरलेला आहे. किंच म्हणजे ते प्रश्न विचारतायत. मग दीपनीय औषधांच्या संस्कारामुळे स्नेहाचे जे काही संस्कार गुण अविघातात एव संस्कारांनी त्याचे जे गुण आहेत, स्नेहाचे जे गुण आहेत, म्हणजे स्नेह कसा आहे, तर स्निग्ध आहे, शीत आहे. स्नेह म्हणत असता इथे सर्पी याचंच वर्णन किंवा याचाच विचार करायचा आहे. त्यामुळे जरी संस्कार केले त्याच्यावर दीपनीय औषधांचे, तरीही तो स्नेह हा स्वतःचे गुणांचा त्याचा विघात होत नाही. अविघातात एव. संस्कार गुण अविघातात एव अपक्व पुरुषं प्रति हितत्वं भवति. तरी सुद्धा त्याचं अपक्व पुरुषाच्या प्रती कसं काय हितत्व होतं? हं. स्नेहांशस्तु वात गुणताकरणत्वेन सहाय्यता उपादीयते. पण मग ते कसं होतं, तर त्याचं वर्णन असं केलेलं आहे, की तो जो स्नेहांश आहे, तो काय करतो? वात प्रगुणता करतो. म्हणजे वाताचे गुण वाढवतो. हं. या ठिकाणी तया म्हणजे तया मात्रया समान पवनः प्रसन्नो मार्गमास्थिताः. समान वायूचं वायूचे गुण वाढवण्यासाठी त्याचा उपयोग होतो किंवा समान वायूचं संदूषण होण्यासाठी त्या स्नेहाचा उपयोग होतो. म्हणून अत एव उक्तम तया समान इत्यादी. म्हणजे त्यांनी असं सांगितलेलं आहे, की स्नेह हा सामता असताना देऊच नाही. आणि याचं वर्णन चरक सूत्रस्थान अध्याय 13 मध्ये आलेलं आहे. मग तुमचं असं कसं म्हणणं आहे, की दीपनीय औषधांनी संस्कारित झालेला स्नेह हा अं, काय संस्कारित झालेला असून सुद्धा तो स्वतःचे गुणधर्म तर सोडणार नाहीये. मग अशा वेळेला तो कसा काय हितकर ठरेल? तर तो जो स्नेह अंश आहे, तो वाताचे गुण वाढवतो. वाताचं म्हणजे समान वायूचे गुण वाढवण्यासाठी तो उपकारक ठरतो आणि म्हणून त्याचा उपयोग सामतेतही सांगितलेला आहे किंवा अपक्व असं पुरुष असताना सुद्धा सांगितलेलं आहे. पण हे कोणी करावं? ज्याला त्याची म्हणजे योग्यता किंवा अवस्था ही योग्य प्रकारे कळलेली असेल त्यांनी किंवा ज्याचा त्याच्यामध्ये हातखंडा असेल, त्यांनी या गोष्टी वापराव्यात. ही गोष्ट ही खूप प्रॅक्टिसने करायची गोष्ट आहे. आपल्यासारख्या वैद्यांनी आधी सामता दूर करावी आणि मग स्नेहाचा उपयोग करावा. कारण कोणता स्नेह वापरायला पाहिजे आणि कोणता कशाप्रकारे किती प्रमाणात वापरायचा याचं जे काही ज्ञान आहे ते प्रॅक्टिसनीच येणार आहे. तर त्यामुळे तो कुठे आणि कसा वापरावा हे आपल्याला सतत अभ्यासाने किंवा सतत त्या प्रकारचे पेशंट बघितल्यानंतरच समजणार आहे. त्यामुळे घृतमात्रा ही अ, अ, आणि बहुतांशी वेळेला म्हणजे मी ज्या लोकांना अशा प्रकारे दीपनीय घृतांचं वापर करताना पाहिलेलं आहे, ती सर्वजण शमनासाठी त्याचा उपयोग करतात. म्हणजे काही औषधांबरोबर ते घृतपान करा किंवा ते घृत वापरा. अशा प्रकारे ते वापरून मग त्याचा उपयोग हा अग्निसंदूषणासाठी केला जातो. त्यामुळे त्याच ठिकाणी याचा उपयोग करावा जिथे आपल्याला माहिती आहे की या घृतपानामुळे किंवा या घृतसेवनाने अग्निमंद न होता त्याचं संदूषणच होणार आहे.
तर अशा प्रकारे ही ही जी अवस्था आहे ती फार महत्वाची आहे किंवा आपल्याला लक्षात घेण्यासारखी आहे. जे काही इथे वर्णन केलेलं आहे ते पण आपण पटकन पाहून घेऊया. सूत्रस्थान अध्याय 13 मध्ये त्याचं वर्णन केलेलं दिसतं स्नेहाध्याय. श्लोक नंबर आहे 53. या ठिकाणी सुरुवातच अशी होते की संशोधनादृते येषां वृक्षणं संप्रवक्षते न तेषां स्नेहनं शस्त्रम उत्सन्न कफ मेधसाम. म्हणजे ज्यांना संशोधनात ऋते येषां वृक्षणं संप्रवक्षते. म्हणजे संशोधन केल्याशिवाय ज्यांच्यामध्ये येषां वृक्षण करण्याची ज्यांना गरज आहे, न तेषां स्नेहनम शस्तम. म्हणजे त्यांच्यामध्ये स्नेहन करू नये. आता संशोधन करायचं असेल तर आधी पहिल्यांदा आपण काय करतो? स्नेहन वापरतो. हं? म्हणजे ज्यांना वमन द्यायचं आहे, ज्यांना विरेचन करायचं आहे, हं, त्यांना आपण काय करतो? आधी पहिल्यांदा स्नेहन करतो आणि मग स्वेदन करून मग त्यांचं शोधन करायला घेतो. पण इथे काय सांगितलेलं आहे, ज्यांना वृक्षणाची आवश्यकता आहे, त्यांना संशोधन हे डायरेक्ट करायचं आहे. त्यांना स्नेहन करत बसायचं नाहीये. खास करून कोण? कफ, मेद, साम ज्यांच्यामध्ये कफ खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, मेद खूप प्रमाणात वाढलेला आहे, त्यांच्यामध्ये स्नेहन करतच बसू नका. त्यांना डायरेक्ट वृक्षण द्या. हं? कोण-कोण आहेत असे? तर अभिषण्ण आनन गुद ज्यांचं आनन म्हणजे मुख हे अभिषण्ण झालेलं आहे. म्हणजे ज्यांच्यामध्ये मुखपाक आहे किंवा मुखपाक सुद्धा पित्तामुळे नाहीये तर कफामुळे आहे. हं. त्याच्यानंतर ज्या काय गुद भागामध्ये सुद्धा अभिषण्णता आहे. म्हणजे मलप्रवृत्ती ही कफकारक होतीये किंवा ज्यांच्यामध्ये कफ हा जास्त प्रमाणामध्ये काय पुरुषातून जातोय. हं. अशा प्रकारे ज्यांचं शरीर आहे, शरीरामध्ये कफ संचय हा अधिक प्रमाणात आहे, मेद संचय अधिक प्रमाणात आहे. नित्य अग्निमंदया हा ज्यांचा अग्निमांद्य नित्य आहे. हं. त्यानंतर काय तृष्णा मूर्छा परितस्य ज्यांना तहान आणि मूर्छा ही सुद्धा सतत येत आहे. त्यांनी परित आहेत ती लोकं किंवा सतत तहान लागतीये, सतत मूर्छा येतीये. हं. गर्भिणी तालू शोषिणः. हं. अं, अन्नद्विष छर्दयन्तो जठर आमगर्दितः. हं. त्याच्यानंतर ज्यांना अन्नद्वेष आहे, ज्यांना भूक लागत नाहीये, हं, छर्दयंतो अन्नद्वेष आणि जो सतत उलटी काढतोय. हं. त्यानंतर जठर आम गरार्दितः म्हणजे ज्याच्या उदरामध्ये किंवा कोष्ठामध्ये सामता आहे आणि त्या सामतेने उत्पन्न असे रोग निर्माण झालेले आहेत. हं. दुर्बलाः प्रतांताश्च स्नेहग्लाना मदातुरः. जे दोषांमुळे दुर्बल झालेले आहेत, प्रतांत आहेत आणि अतिप्रतांत म्हणजे अतिक्षीण द्रवधातू. हं. यांच्यामध्येही म्हणजे या लोकांमध्येही ह्या पुढच्या अवस्था आहेत ऍक्च्युली. किंवा दुर्बल प्रतांत, स्नेहग्लाना, मदातुरा या सगळ्या पुढच्या अवस्था आहेत. त्यांच्यामध्ये न स्नेहो वर्तमानेषु न नसतो वस्ती कर्मशु म्हणजे यांच्यामध्ये स्नेहपान करायचंच नाहीये. स्नेहपान केले तर ते अजून दुर्बल होतील किंवा अजून अतिक्षीण द्रवधातू यांच्यामध्येही एकदम स्नेहपान करायचं नाहीये. जर अतिक्षीण द्रवधातू झालेला असेल तर त्यांना हळूहळूच स्नेहाची मात्रा द्यायची आहे. खूप मोठ्या प्रमाणात स्नेहपान केलं तरी सुद्धा त्यांच्यामध्ये अग्निमांद्य झालेलं दिसून येतं. हं. त्यामुळे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची अवस्था म्हणजे जठर आम गरार्दितः ही जी अवस्था आहे ती आपण
त्या ठिकाणी पाहत होतो. यांच्यामध्ये काय करायचंय तर येषां वृक्षणं वक्ष्यते लंघनबृहणीय म्हणजे ज्याच्यामध्ये लंघनबृहणीय या अध्यायामध्ये ज्यांना वृक्षण सांगितलेलं आहे. कोणाकोणाला तर अभिष्यंद, महादोषाः, मर्मस्थाः, व्याधयाश्च ये. मर्मस्थानगत व्याधी आहेत, महादोष आहेत किंवा उरुस्तंभ प्रभृतयाः हे सगळे कसे आहेत तर वृक्षणीय सांगितलेले आहेत. यांना वृक्षणच करावं. न तेषां तेषां संशोधनात ऋते स्नेहनं न शस्त्रम त्यांच्यामध्ये संशोधन केल्याशिवाय स्नेहन करायचं नाही. त्यांच्यामध्ये आधी संशोधन करायचं, मग गरज असेल तर स्नेहन करायचं. यदा तू शोधनेन विरुक्षन्ते तदा परम शोधनांगार्थ तत्र स्नेह कर्तव्य इति भावः. म्हणजे ज्या वेळेला शोधनानी वृक्षता निर्माण होते, यदा तू शोधनेन विरुक्षन्ते तदा शोधनार्थम तत्र स्नेहः कर्तव्यः. मग पुन्हा शोधन करण्यासाठी म्हणून त्यांना स्नेहन करायचं आहे. म्हणजे या सगळ्या लोकांमध्ये ज्यांचं वर्णन आता इथे आपल्याला दिसतं, अभिषण्ण आननगुद, नित्य मंदाग्नी, तृष्णा मूर्छा परित, जठर अमगरार्दित, दुर्बल, या सगळ्यांमध्ये काय करायचंय तर आधी रुक्षण करायचं आहे. दुर्बल म्हणजे दोषांनी दुर्बल, क्षीणतेनी दुर्बल नाही. दोष वाढल्यामुळे सुद्धा दुर्बलता निर्माण होते. अनेक वेळेला लोक म्हणतात चांगले जाड दिसतात, काय मेद भरपूर वाढलेला असतो आणि म्हणतात की मला ताकदच नाहीये शरीरामध्ये, मी काही कामच करू शकत नाही, मला आळसच येतो, मला झोपावसंच वाटतं. हे दोषांनी दुर्बल ही अवस्था आहे. यांच्यामध्ये आधी रुक्षणच करण्याची गरज आहे. मग ते रुक्षण विविध चूर्णांच्या द्वारे, आसवांच्या द्वारे, पंचकोलासव किंवा इतर काही रुक्षण द्रव्यांच्या द्वारे म्हणजे त्रिफळा, मुस्ता, गोक्षूर अशा प्रकारच्या रुक्षण, आमलकी या प्रकारच्या औषधांच्या द्वारे त्यांच्या शरीरामध्ये रुक्षण आधी करायचं आहे. आणि मग किंवा अगदी गरज पडली, ज्यांना छर्दन होतंय, दिसतंय, यांच्यामध्ये इतर काहीही न करता आधी संशोधन करून घ्या. ज्यांचे दोष बाहेर पडतायत त्यांना आधी डायरेक्ट संशोधन करा. जेव्हा आपण त्रिफळा, नागरमुथा वगैरे किंवा अविपत्तिकर सारख्या गोष्टी वापरतो, त्यावेळेला आपण संशोधनच करत असतो, पण ते मृदू स्वरूपात देत असतो. त्यामुळे त्या ठिकाणी शोधन करून मग वृक्षण हे शोधन करून मग ज्या वेळेला पुन्हा आपल्याला त्यांना शोधन देण्याची गरज आहे किंवा जे काही आपल्या ग्रंथोक्त शोधनाच्या ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहे, म्हणजे स्नेहन देऊन मग शोधन करायचं, हे ज्या गोष्टी आहेत त्या नंतर करायला सांगितलेल्या आहेत उरलेले दोष काढण्यासाठी. पण आधी सगळ्यात पहिल्यांदा असा जर पेशंट आला तर सगळ्यात पहिल्यांदा आधी विविध वृक्षण औषधांनी त्यांचं संशोधन करून घ्यायचं किंवा अगदी गरज पडली तर पंचकर्म लघु वमन, लघु विरेचन असं देऊन पंचकर्म करून घ्यायचं आणि मग त्यांनी त्याच्यानंतर पुन्हा एकदा त्यांना जर शोधन व्यवस्थित करायचं असेल तर स्नेहन देऊन मग पुढे शोधन करायचं आहे. तर त्या ठिकाणी जठर आम गरार्दिता म्हणून या ठिकाणी सांगितलं की स्नेहन असं वापरू नये. मग तुम्ही कसं काय म्हणता इथे की स्नेह वापरावा, तर या ठिकाणी जे काही ग्रहणी अध्यायामध्ये जी काही ही अवस्था वर्णन केलेली आहे, ती अवस्था यासाठी आहे की त्या ठिकाणी अग्नी संदूषणाबरोबरच जो काही वायू आहे त्यातलाही मार्गावस्थेत आणायचा आहे, त्याचा मार्ग योग्य करायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी सर्पीपान करायला सांगितलेलं दिसून येतं. 201 त्यामुळे कुठे स्नेह वापरायचा आणि कुठे नाही वापरायचा ह्याचं वर्णन या ठिकाणी आपल्याला कळतं. पुढे काय तर प्रसन्न इति दुष्टी विरहिता, हा प्रसन्न म्हणजे दुष्टी विरहित होतो.
जो वायू आहे त्याची दृष्टी कमी होते. मार्गमास्थित इति स्वाभाविक मार्गमापन्न, हा स्वाभाविक मार्गाला तो लागतो. समीपचारित्वादिति प्रसन्नत्वादी गुणयोगे सती अग्निपार्श्वस्थितत्वात बलमेव वह्नेः करोति न वैषम्यम. त्याला समीपचारित्वात म्हणजे जो वायू आहे तो प्रसन्न झालेला आहे, त्याच्यामुळे त्याच्याबरोबर जो काही समीपचारी असा अग्नी आहे तोही हळूहळू प्रसन्न होऊ लागतो. कारण अग्नी हा त्याच्या पार्श्वस्थित आहे. पार्श्वस्थितत्वात बलमेव वह्नेः करोति. अग्नीच्या पार्श्वस्थानीच हा वायू आहे, त्याच्यामुळे तो अग्नीला बल देतो, अग्नीला पुढे जाण्यास मदत करतो. वह्नेः करोति न वैषम्यम, विषमता निर्माण करत नाही. अग्नी दीप्तकरत्व स्वभावादेव, कारण त्याचा स्वभावच आहे अग्नीला प्रदीप्त करणं. त्यामुळे तो अग्नीची दीप्तीच करतो. पुढे काय, अन्नावग्रहमिति अन्नेन अवग्रह यस्य इति अन्नावग्रहः, म्हणजे अन्नम अधिप्रयुक्तम इति अर्थः. अन्नावग्रह म्हणजे अन्न अधिप्रयुक्तम, म्हणजे अन्न घेऊन झाल्यानंतर मग त्याचा किंवा अन्नाच्या सोबतच त्याचा प्रयोग करायला सांगितलेला आहे. जे काही लवण घृताचं वर्णन केलेलं आहे ते अशा प्रकारे दिसून येतं. अन्नावग्रह या हे जे काही वर्णन केलेले विविध अवस्था किंवा विविध काल दिलेले आहेत त्यांचाही योग्य प्रकारे विचार होणं हे गरजेचं आहे. तर त्यांनी आपल्याला खूप म्हणजे रिझल्ट चांगले मिळायला लागतात. पेशंटला आपण नुसतंच सांगितलं औषधं घे, तर पेशंट काय वाटेल त्या वेळेला औषध घेत असतो. पण आपल्याला जर योग्य मार्गावर काम करायचं असेल तर त्या वेळेला योग्य औषध दिलं तर त्याचे जास्त चांगले परिणाम होतात. त्यामुळे अपान काळ, व्यानोदान काळ, निशा काळ याचंही अभ्यास आपण करायला हवा आणि त्याप्रमाणे औषधपान द्यायला पाहिजे. पुढे मॅडम याचा अर्थ पुन्हा सांगता का? समीपचारित्वाद इति प्रसन्नत्वादी, हा त्या हा लाईनचा अर्थ. एक मिनिट. हा, पहिलं हे कळलं. तया समान हा पवन हा प्रसन्न मार्गमस्थिता, म्हणजे त्या घृत मात्रेने जो काही समान अग्नी आहे तो समान वायू जो आहे तो प्रसन्न होतो आणि तो योग्य मार्गाला लागतो. मार्गमास्थिता हा योग्य मार्गाला लागतो. अग्नेः समीपचारित्वात, आता हा वायू कसा आहे तर अग्नीच्या समीप आहे. अग्नेः समीपचारित्वात, अग्नेः ही षष्ठी आहे. त्यामुळे अग्नीच्या जवळ असल्यामुळे कोण तर वायू पवनः अग्नेः समीपचारित्वात आशुः कुरुते बलम, त्या अग्नेः बलम कुरुते, अग्नीच्या जवळ असल्यामुळे. खर तर इथे अग्नेः हे दोनदा यायला पाहिजे, पण हे अग्नेः आपण दोन्ही ह्याला लावून घेऊ शकतो. अग्नेः समीपचारित्वात पवनः अग्नेः समीपचारित्वात किंवा समीपचारित्वात आशु बलम अग्नेः बलम कुरुते. पवनः समीपचारित्वात आशु अग्नेः बलम कुरुते, म्हणजे अग्नीच्या जवळ असल्यामुळे अर्थ तोच होतो. अग्नीच्या जवळ असल्यामुळे तो वायू अग्नीला बल देतो. कसा देतो? पटकन. आशु म्हणजे पटकन बल देतो, लवकर त्वरित तो अग्नी संदुक्षित होतो, असा त्याचा अर्थ आहे. समजलं? हो, समजलं. पुढे आता इथे पण खूप वेगवेगळ्या अवस्था आपल्याला दिसतात. मागे आपण पाहिलं, खरं तर हा श्लोक आहे ना इथला, माहित नाही हा असा का म्हणजे मोडलेला आहे, किंवा खरं तर हे 205चा जो शेवटचा भाग आहे तो पलीकडे पाहिजे. रौक्षात मंदे पिबेत सर्पी तैलम वा दीपनैहि युतम, म्हणजे रौक्षामुळे जर अग्निमंद्य झालेलं असेल, शरीरामध्ये जर काही प्रमाणात काही कारणांनी रुक्षता निर्माण झाली असेल, वेगवेगळ्या कारणांनी होऊ शकते रुक्षता, की खूप काय व्यायाम केला त्याच्यामुळे रुक्षता निर्माण झाली,
किंवा खूप उन्हामध्ये काम केलं, आतप सेवन खूप मोठ्या प्रमाणात झालं किंवा गड चढून आलो, या सगळ्यामुळे किंवा बाहेर खूप वृक्षता आहे वातावरणामध्ये, तरीही शरीरामध्ये वृक्षता निर्माण झाली आणि अग्निमांद्य झालं. तर अशा विविध प्रकारची वृक्षता, विविध प्रकाराने शरीरामध्ये वृक्षता निर्माण होऊ शकते आणि त्याच्यामुळे अग्निमांद्य निर्माण होऊ शकतं. असं जर झालं तर काय सांगितलेलं आहे, दीपनीय औषधांनी युक्त तैलपान किंवा सर्पीपान करायला सांगितलेलं आहे. हं. ते झाल्यानंतर पुढे अतिस्नेहात तू मंदेग्नव. आता वृक्ष झालं, आता अतिस्नेह. अतिस्नेहामुळे जर मंदाग्नी झालेला असेल, कधी-कधी होऊ शकतो, तर अतिस्नेहपान झालं असेल तर, स्नेहपान करायला गेलो आणि अचानक अतिस्नेहपान झालं. झालेलं आहे. माझ्याकडे एक पेशंट होता. त्या पेशंटमध्ये ॲक्चुअली तो पेशंट आहे बरेच वर्षांपासून तो माझ्याकडे ट्रीटमेंट घेत होता. त्यांच्यामध्ये व्हेरिकोज व्हेन्स म्हणजे इसोफेजियल व्हरायसिस कदाचित मी सांगितली असेल ही केस, पण आता वेगळ्या दृष्टीने सांगते. तर त्यांच्यामध्ये इसोफेजियल व्हरायसिस होते. त्यांना मी ते इसोफेजियल व्हरायसिस सुरू होण्याच्या पूर्वी त्यांना मुखपाक असायचा खूप दिवस आणि बरेच वेळ ते 1-2दा माझ्याकडे येऊन गेले. तर मी एकदा त्यांना असं म्हटलं त्यावेळेला त्यांना औषधं चालू होती आपली. तर 1-2 वेळेला मी त्यांना असं म्हटलं, की आपण सारखा-सारखाच मुखपाक होतोय तुम्हाला, तर आपण वमन किंवा विरेचन करून घेऊयात एकदा किंवा जास्त करून विरेचनाकडेच माझा विचार होता, की विरेचनच आपण करून घेऊयात. म्हणून त्यांना घृतपान करायला दिलं. पण अवस्था अशी होती, की वृक्षणच व्यवस्थित झालं नाही त्यांचं सुरुवातीचं. कारण वृक्षण पण तितकंच महत्वाचं आहे. ज्यावेळेला आपण स्नेहपान करायला देतो, त्यावेळेला आधी 3 ते 4 दिवस आधी वृक्षण करणं हे गरजेचं आहे. मग तुम्ही ते चूर्ण वगैरे देऊन करा किंवा अ, हे अ, काय जे काही दूध, दही हे सगळं जे आहे ते कमी करून करा. हं. तर अशा वेगवेगळ्या प्रकारे वृक्षण करून मग स्नेहपान करायचं असतं. तर एकतर त्यांचं वृक्षण नीट झालेलं नाही आणि दोष इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेले होते, की स्नेहपान केल्यामुळे त्यांना त्या स्नेहनामुळे मंदाग्नी तर झालाच, पण त्याच्या जोडीला त्यांना सतत झापड यायला लागली, सतत झोप. म्हणजे फक्त एकच दिवस मी स्नेहपान केलं आणि तो मनुष्य जवळ-जवळ 6-7 तास झोपला. त्याच्यानंतर मी असं ठरवलं नाही, ह्यांचं स्नेहपान पुढे कंटिन्यू करण्यात काही अर्थ नाहीये. मी तो बंद केला स्नेहपान आणि त्यांना शमनचिकित्साच त्यावेळेला चालू केली. त्याच्यानंतर नंतर खूप पुढे त्यांना म्हणजे माझ्याकडे जेव्हा ते येत होते त्याच्यानंतर जवळ-जवळ 2-3 वर्षांनी त्यांना अचानक फोर्सफुली व्हॉमिटिंग झालं आणि त्यांना इसोफेजियल व्हरायसिस हा त्रास सुरू झाला. मग नंतर त्यांनी पुन्हा माझ्याकडे ट्रीटमेंट सुरू केली. त्यावेळेला मग मात्र स्ट्रिक्ट डाएट आणि त्यांना त्याच्या जोडीला इन्शुलिन पण चालू होतं. 4 इन्शुलिनची इंजेक्शन दररोज घेत होते. त्याच्यामध्ये मग त्यांना आपण पूर्ण स्ट्रिक्ट डाएट आणि औषधं असं करत जवळ-जवळ 2 वर्ष आम्ही ही ट्रीटमेंट दिली. आत्ता त्यांना काही दिवसांपूर्वी मी शरद ऋतूमध्ये म्हणजे आता शरद ऋतू जेव्हा सुरू झाला, तेव्हा मी त्यांना आत्ता अ, हे केलं काय विरेचन केलं. हे विरेचन केल्यानंतर मात्र आत्ता त्यांचं व्हेरिकोज व्हेन्स हे कमी झालेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे ते स्मॉल व्हरायसेस असं दिसून आलेलं आहे. म्हणजे आपल्याला अवस्था ही किती महत्वाची आहे ओळखणं आणि त्या बरोबर अवस्थेमध्ये स्नेहपान झालं पाहिजे. त्या बरोबर अवस्थेत किती स्नेहपान करायचं आणि त्या स्नेहपानानेच अग्निमांद्य व्हायला नको, हे सगळं बघणं हे अतिशय महत्वाचं आहे. हं. तर कुठे स्नेहपान करायचं आणि किती मात्रेत करायचं हे आपल्याला बघणं गरजेचं आहे, ज्याने की अग्निमांद्य व्हायला नको. हं. त्यामुळे अतिस्नेहात तू मंदेग्नौ, मग त्या ठिकाणी चूर्ण अरिष्ट असवा. हां, जर असं अतिस्नेहाने मंदाग्नी झालेलं असेल, तर त्या ठिकाणी चूर्ण, अरिष्ट किंवा आसवांचा वापर करायचा. हे खास करून आपल्याला कुठे लागू शकतं, तर जर आपण वमन द्यायला गेलोय किंवा विरेचन द्यायला गेलोय आणि स्नेहपान जास्त झालं आणि
अपचन निर्माण झालं तर त्या ठिकाणी ही अवस्था आहे आणि त्या ठिकाणी आपण चूर्ण, अरिष्ट किंवा असव यांनी आधी सामता दूर करायची आहे आणि मग पुन्हा स्नेहपान द्यायचं का नाही हे त्या अवस्थेवर राहील. वमन करायचं का नाही म्हणजे अगदी 4-5 दिवस झालेले आहेत स्नेहन देऊन आणि आता अपचन झालेलं आहे. कदाचित पेशंटनी चुकीचा आहार घेतला, पेशंटनी काहीतरी चुकीचा आहार-विहार केला आणि अपचन झालं. असंही होऊ शकतं. पनीरच खाल्लं अशा वेळेला किंवा काही म्हणजे सांगितलेलं आहे, की हे खाऊ नका, पण तरी ते खाल्लं गेलं आणि अपचन झालं. अशा वेळेला आपल्याला वमन थांबवावं लागतं आणि त्या ठिकाणी अ, हे मग अशी ही अवस्था येऊ शकते आणि चूर्ण, अरिष्ट, असव यांचा उपयोग त्या ठिकाणी करायचा आहे. मग या ठिकाणी पंचकोल चूर्ण, पंचकोल, असव, हे बाकी इतर अरिष्ट, अभय अरिष्ट किंवा इतर काही अरिष्टांचा आपण या ठिकाणी उपयोग करू शकतो. चित्रकादी चूर्ण असा वापर करू शकतो. पुढे भिन्ने बुध उपलेपातु मले तैलसुरासवाहा तैलसुर सुरा आसवाहा भिन्ने इति विशिष्ट गुदलेपाद अग्नौ मंदे. विशिष्ट गुदोपलेप हा बहुतांशी वेळेला आरशामध्ये झालेला दिसून येतो की काही वेळेला कठीण मलप्रवृत्ती असते, काही वेळेला द्रव मलप्रवृत्ती असते आणि गुदावर उपलेप झालेला असतो मलाचा. अशा वेळेला आपल्याला तैलसुरासव यांचा उपयोग करायचा. त्यामुळे भिन्ने गुदोपलेपातू मले तैल सुरासवा हा या ठिकाणी तैल आणि सुरा किंवा असव यांचा वापर करायचा आहे. काही वेळेला प्रवाहिकेमध्ये पण अशा अवस्था दिसून येऊ शकतात. तर अशा ठिकाणी आपल्याला तैलाचा वापर करून तेल, तूप, गूळ आणि मग आम्ही काही वेळेला त्या ठिकाणी सुंठ, बिल्व, कुटज अशाचा वापर त्या ठिकाणी आम्ही करतो. ज्याच्यानी ते प्रवाहिकेमध्ये उपयोग झालेला दिसून येतो. तर अशा ठिकाणी तैलसुरासव यांचा उपयोग करायचा. हो, हो, हो. पुढे उदावर्त असेल, उदावर्तामुळे मंद अग्नी झालेला असेल, तर काय करायचंय? निरुह आणि स्नेहबस्तीचा वापर करायला सांगितलेला आहे. उदावर्त झालेला आहे आणि अग्निमांद्य झालेलं दिसत असेल, तर निरुह आणि स्नेहबस्ती करायचं आहे. जे काही उदावर्त ही जी अवस्था आहे ती वेगवेगळ्या गोष्टींमुळे येऊ शकते. मलावरोध, मूत्रावरोध किंवा हे जे काही वाताचा अवरोध या सगळ्या गोष्टींमुळे उदावर्त ही अवस्था येऊ शकते. अशा वेळेला पहिल्यांदा तो मलभाग किंवा मूत्रभाग हा बाहेर काढून टाकण्यासाठी निरोबस्तीचा किंवा स्नेहबस्तीचा वापर करायचा आहे. अगदी मूत्रही बाहेर पडत नसेल तरी सुद्धा आपण निरोबस्तीचा वापर केला तर त्याच्यामुळे मूत्रप्रवृत्ती ही व्यवस्थित होऊ शकते. कारण ती बरेच वेळेला या उदावर्तामुळे जे काही वाताची प्रतिलोम गती झालेली आहे किंवा अपान वायूची प्रतिलोम गती जी झालेली आहे त्याच्यामुळे झालेलं असतं. त्यामुळे त्या ठिकाणी स्नेहबस्ती किंवा निरोबस्ती केल्याने अग्निमांद्य दूर होऊ शकतं. दोषवृद्ध्यातु मंदेग्नौ दोषवृद्धीमुळे जर अग्निमांद्य झालेलं आहे तर शुद्धो दोषविधीम चरेत शोधन करायचं आहे. दोषांचं शोधन या ठिकाणी करायला सांगितलेलं आहे. मग दोषवृद्धीने अग्निमांद्य झालेलं आपल्याला अनेक अवस्थांमध्ये दिसतं की बहुदोष अवस्था असताना तर शोधन विधी सांगितलेलाच आहे. तर त्यामुळे जिथे जिथे दोषांची वाढ झालेली आहे आणि अग्निमांद्य झालेलं दिसतंय त्या ठिकाणी शोधन करायचं आहे आणि मग तो बाहेर काढायचा आहे. याचं उदाहरण आपण मगाच्या श्लोकामध्ये पाहिलं की ज्या ठिकाणी दोषवृद्धी झालेली आहे आणि अग्निमांद्य आहे त्या ठिकाणी डायरेक्ट संशोधन करून म्हणजे शोधनच करायचंय त्या ठिकाणी स्नेहन करायचंच नाहीये. अशा ठिकाणी याचा वापर
करायचं आहे. तर मागच्या ज्या काही अवस्था आपण पाहिल्या भिन्न अभिषंद गुद किंवा अभिषंद आनन किंवा जठर आम आणि त्याच्यामुळे अग्निमांद्य आहे, अशा ठिकाणी आपण याचा वापर करू शकतो. पुढे व्याधीयुक्तस्य मंदेतू, व्याधीने युक्त असल्यामुळे अग्निमांद्य झाले, म्हणजे दीर्घकालीन व्याधी आहे, दीर्घकालीन ज्वर आहे, दीर्घकालीन प्रमेह आहे किंवा इतर काही अवस्था आहेत आणि अग्निमांद्य झालेलं दिसतंय. व्याधीयुक्तस्य मंदेतू सर्पीही एव अग्निदीपनम, यांच्यामध्ये सर्पी पान केल्यानेच अग्निदीपन होतं. त्यामुळे सर्पी पानाचा उपयोग किंवा सर्पीचा उपयोग हा औषधांबरोबर अनेक वेळेला आपल्याला अशा ठिकाणी करता येऊ शकतो. त्यामुळे दीर्घकालीन व्याधीमध्ये आपल्याला जर अग्निमांद्य दिसत असेल तर त्या ठिकाणी अग्निदीपनासाठी सर्पीपान करायचं आहे. उपवासाच्च मंदेग्नम, उपवास झालेला आहे आणि अग्निमांद्य झालेलं आहे, तर अशा ठिकाणी यवागुभिही पिबेत घृतम, म्हणजे उपवासानंतर संसर्जन कालामध्येही आपण हेच करतो की यवागु पान किंवा मुद्गयूष इत्यादी इत्यादी देऊन मग हळूहळू घृतपानांना सुरुवात करतो. त्याच्यामध्ये घृत घालायला सांगतो किंवा 2-4 थेंब तुम्ही तूप घालून घ्या असं आपण रुग्णांना सांगत असतो. त्या ठिकाणीही उपवासानंतर जे काही अग्निमांद्य आहे ते कमी करायचं आहे, त्याच्यासाठी याचा वापर करायचा आहे. त्यामुळे या ठिकाणी यवागू बनवायचे आणि मग त्याच्यामध्ये घृतपान, अगदी औषधी घृतांचं पानही आपण करू शकतो. अन्न अवपीडितम बल्यम दीपनम बुरुहणम च यत् दीर्घकाल प्रसंगातू क्षाम क्षीण कृशात नरान. ओके, हे जे अन्न अवपीडितम बल्यम दीपनम बुरुहणम च यत्, हे या घृताला लावायचं आहे. ते घृतपान कसं करायचंय, म्हणजे उपवासाने ज्याचा अग्निमांद्य झालेला आहे त्यांच्यामध्ये घृतपान हे कसं करायचंय, अन्न अवपीडितम म्हणजे यवागुभीही तर आहेच आहे, नाही तर अन्नाने अवपीडित करून, म्हणजे अन्नाबरोबर एकतर देऊ शकतो किंवा त्याच्याबरोबर अवपीडन करायचं आहे. अवपीडन या शब्दाचा अर्थ असा आहे की अन्न घेण्याच्या पूर्वी आणि अन्न पचनानंतर असं दोन्ही वेळेला घृतपान करायला सांगितलेलं आहे. ही अवस्था खास करून मूत्रकृष्ठामध्ये सांगितली जाते. मूत्रकृष्ठामध्ये अन्न व पीडित घृतपान करायला सांगितलेलं आहे. त्या ठिकाणी भोजन घेण्याच्या पूर्वी आणि भोजन पचल्यानंतर असं ते अवपीडन झालं पाहिजे, म्हणजे अन्नाच्या मध्ये असं म्हणून, अन्न त्या दोन्हीच्या मध्ये असं म्हणून ते घृतपान करायला सांगितलेलं आहे. त्यामुळे अन्न अवपीडितम बल्यम दीपनम ब्रूहणम च यत्, जे काही बल्य औषधांनी सिद्ध असं घृतपान उपवासानंतर जर मंदाग्नी असेल तर त्या ठिकाणी करायचंय, किंवा दीपन किंवा ब्रूहण अशा औषधांनी युक्त करायचं आहे. पुढे काय, दीर्घकाल प्रसंगातू क्षाम क्षीण कृशान नराहा, दीर्घकाल प्रसंगामुळे किंवा म्हणजेच दीर्घकाल प्रसंग इति दीर्घकाल इत्यादौ क्षामो व्यवसाय शून्यः क्षीणो दुर्बलाः कृशो हीन मांसः, म्हणजे दीर्घकाल एखाद्याला व्याधीत असेल किंवा दीर्घकाल काही काम केलेलं असेल किंवा दीर्घकाल व्यवाय झालेला असेल, तर अशामुळे जर एखादा मनुष्य क्षाम क्षीण झालेला आहे, कृश झालेला आहे, अशा मनुष्याला कशाद्वारे स्नेहपान करायचंय, तर प्रसहानाम रसैही स अम्लैही भोजये पिशिताशिनाम लघु, म्हणजे या मनुष्याला जे काय प्रसह म्हणजे प्रसह प्राण्यांचं जे काही मांस आहे त्याचं सेवन करायला सांगितलेलं आहे. प्रसह प्राणी म्हणजे जे काही वाईल्ड अॅनिमल्स किंवा जे हे जंगलात राहतात अशा प्राण्यांच्या मांसाचं
सेवन करायचं किंवा अशा प्राण्यांच्या मांसांचा रसांचं मांसरस तिथे वापरायला सांगितलेला आहे. आणि तो सुद्धा कसं स अम्लैही म्हणजे अमलासह त्याच्यामध्ये ही सर्पी पान करून आपण ते सेवन करायला द्यायचं आहे. किंवा पिशिताशिनम किंवा इतर कुठलेही मांस त्या ठिकाणी वापरायचे जे लघु आहेत, जे लवकर पचतात असे मांस इथे वापरायचे आहेत. तीक्ष्ण उष्ण शोधित्वात दीपयंती आशुते अनलम. तीक्ष्ण उष्ण शोधित्वात दीपयंती आशुते अनलम मांस उपचित मांसत्वात तथा आशुतर बृहणाः. अन्ये तु प्रसहांतर अपेक्षया ये प्रसहाः लघवाः तेषाम इह आहो. म्हणजे जे प्रसह लघु आहेत त्यांचाच वापर इथे करायला सांगितलेला आहे. तथा अन्ये तथा अन्ये अम्लादी योगात संस्कारेण इह लाघवम साधयंती. किंवा अम्ल इत्यादींच्या योगांनी पण आहाराचं सेवन आपण करू शकतो. आणि किंवा त्या प्रसह मांसाबरोबरही आम्लरसाचं सेवन या ठिकाणी आपण करू शकतो. एतेन राजयक्ष्मा चिकित्सिते अपि प्रसह गुणाः तीक्ष्ण उष्ण लघुत्वादयः उक्ताः ते न्यायः एव. म्हणजे हे प्रसह कसे आहेत तर तीक्ष्ण उष्ण आणि शोधन करणारे आहेत. शोधित्वात दीपयंती आशुते अनलम. ते काय करतात तर लवकर दीपयंती दीपन करतात. आशु म्हणजे लवकर ते अग्नीचं अतिशय लवकर असं दीपन करतात. आणि काय तर मांस उपचित मांसत्वात तथा आशुतर बृहणाः. आणि मांसाने उपचित असल्यामुळे किंवा त्यांच्यामध्ये मांस असल्यामुळे ते पटकन शरीराचं बृहणही करतात. या ठिकाणी आपण पायासूप किंवा इतर काही प्राण्यांचे मांसाचं सेवन करायला आपण सांगू शकतो किंवा मांसरसाचं सेवन या ठिकाणी आपण करायला सांगू शकतो. ते सेवन करत असताना अम्ल अशा रसाबरोबर किंवा नुसतंच मांसाबरोबर त्याचं सेवन किंवा मांसाबरोबर घृत असं सेवन करायला सांगू शकतो. त्याच्यानी बल पण मिळणार आहे आणि अग्निदीपन पण होणार आहे. त्याच्यासाठी इतका मोठा श्लोक त्यांनी इथे प्रसह मांसाचा किंवा प्रसह मांसरसाबरोबर घृतपान कसं करायचं याचा दिलेला दिसून येतो. आज इथे आपण थांबूयात. पुढचं जे आहे म्हणजे याचं जे काही चक्रपाणी दत्तांची टीका आहे ती आपण पुढच्या वेळेला घेऊया. आलंय लक्षात? हो. या फार महत्वाच्या अवस्था आहेत की जिथे ज्या आपल्याला पूर्ण म्हणजे चिकित्सा करतानाही उपयोगी पडतात. समोरचं म्हणजे त्या मनुष्याची जी काही अवस्था आहे ती पाहण्यासाठीही आपल्याला उपयोगी पडतात. तर त्यामुळे त्याचा अभ्यास हा झालाच पाहिजे चांगला. थांबूया. हो मॅडम, समजलं छान.